या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायचं आहे पनीर मटर पुलाव। मी हे पनीर घेतले, पनीर आहे, कांदा आहे, वाटाणा आहे, तांदूळ मी धुवून ठेवले। अर्धा ते 5-10 मिनिटं तांदूळ ठेवायचे धुवून। सगळे पनीर असे टाकून फ्राय करायचे। मस्त फ्राय झालेले आहेत, असे उलटे पालटे करून फ्राय करून घ्यायचे। आता मी याला काढून घेणार आहे। तूप पण थोडं टाकायचं आहे, थोडं तेल आणि थोडं तूप टाकलं ना की छान चव वेगळी। एक फूल घेतले, काळी मिरी घेतली आहे, लवंग घेतली आहे, दालचिनी आहे, तेजपत्ता आहे। आपल्याला हे सगळं तेलात टाकायचं आहे। कांदा पण टाकायचा, त्याच्याबरोबर आपल्याला जिरे पण टाकायचे। हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। अद्रक, हिरवी मिरची वाटून घेतली, ती पण टाकायची। सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं। मस्त फ्राय झालं ना की याच्यात आपल्याला वाटाणे टाकायचे। मटर बी त्याच्यात फ्राय झाले पाहिजे। टमाटा टाकल्यावर आपल्याला याच्यात थोडी धना पावडर टाकायची, थोडा आपल्याला गरम मसाला पण टाकायचा आहे याच्यामध्ये। धना पावडर करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यावर याच्यात आपल्याला पनीर टाकायचे, फ्राय करून घेतलेले पनीर टाकायचे। तळलेले काजू आहे ना ते पण टाकून द्यायचे। आता यांना सगळ्यांना मस्त मिक्स करून घ्यायचे। मग आपल्याला याच्यात धुतलेले तांदूळ टाकायचे। सगळं मिक्स झालेलं आहे मस्त। आता आपण तांदूळ धुवून घेतलेले ना ते आपल्याला याच्यात टाकायची। आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे सगळं। थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला याच्यात, गरम पाणी करून टाकलं ना की भात मस्त सुटसुटीत होतो। आणि जोपर्यंत तांदळाचा मस्त फ्राय होत नाही तोपर्यंत छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे भात चिकट होत नाही, असा मस्त मोकळा मोकळा सडसडीत होतो। चिकट जरा बी नाही बनत। गरम पाणी टाकलं की अजिबात चिकट होत नाही। आणि थोडंसं आपल्याला चांगलं पाणी याचं सगळं फ्राय होईपर्यंत सगळं मिक्स करत राहायचे। आता बघा आवाज यायला लागलाय ना, तसं आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे। जोपर्यंत चांगलं तांदूळ फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे। सगळं पाणी गेलं आता याच्यातलं निघून। आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं। मी पाणी गरम करून घेतली। हे बघा 1 ते 1.5 तांब्या पाणी घेतले गरम करून। आपल्याला याच्यात ते पाणी तेवढंच अंदाजात टाकायचं, वरतून पाणी अजिबात नाही टाकायचं। तेवढ्याच पाण्यात भात बरोबर शिजणार आणि मस्त मोकळा होणार। अर्धा किलो तांदूळ घेतले, एवढ्याच तांदळात भात छान होणार। लगेच उकळी पण येते, गरम पाण्याने काय होतं ना लगेच उकळी येते। चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे, तुम्हाला कसं लागतं तेवढंच टाका। आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। त्याला पॅक करून शिजायला चांगलं झाकण लावून ठेवायचं, ठेवून द्यायचे। चला आपल्याला भात बघून घ्यायचं आहे। पनीर पुलाव आपला तयार झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे। आपला पनीर पुलाव तयार झालेला आहे।